इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ 3, आजी कुटुंबाचं आगळ, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ, चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, भोवरा. मैदानी खेळ, विटीदांडू, शिवणापाणी, पोहणे. प्रश्न दुसरा आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजी, आजीचे दिसणे, आजीचे राहणीमान, आजीची शिस्त. आजीचे दिसणे, आजी जवळपास 5.5 फूट उंच, गोऱ्या वर्णाची व उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची होती. तिचे दात मोत्यासारखे चमकत होते. विशाल कान, धारदार नाक, सुरकुत्या पडलेला चेहरा आणि ताठकाना यामुळे तिचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटत होते. 2. आजीची शिस्त. आजी घरातील सर्व कामांचे नियोजन व्यवस्थित करत असे. प्रत्येक सुनेला कामांची वाटणी करून देत असे आणि आठवड्यानुसार ती बदलत असे. मुलांनी अन्न वाया घालवू नये, सर्वांना योग्य वाटप मिळावे आणि प्रत्येकाने आपले काम जबाबदारीने करावे याकडे तिचा कटाक्ष असे. 3. आजीचे राहणीमान. आजी साधे व पारंपरिक जीवन जगत होती. ती नऊवारी, इरकल लुगडे, चोळी व जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे. हातात माळ घेऊन नामस्मरण करत बसणे, कुटुंबाची काळजी घेणे आणि सर्वांना प्रेमाने सांभाळणे हे तिच्या दैनंदिन जीवनाचे वैशिष्ट्य होते. आजीच्या मायेच्या छायेखाली संपूर्ण कुटुंब गुण्यागोविंदाने राहत असे. प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. उत्तर, आळस उत्साह, आदर अनादर, आस्था अनास्था, आपुलकी दुरावा. प्रश्न चौथा आहे, खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. अ, सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. कटाक्ष असतो म्हणजेच कटाक्ष असणे. आ, 2 व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. कानोसा घेणे. ई, कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात म्हणजेच नजरेतून उतरणे. 5. कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. अ, समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. आ, खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला. ई, विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे. ई, रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. उ, मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे. ओ, राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. प्रश्न 6वा, खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. वर, पती, वरच्या बाजूस. आ, ग्रह, सूर्यमालेतील खगोलीय वस्तू, समज. ई, काठ, किनारा, कपड्याची किनार, अभंग, भक्तिगीत, एक छंद. प्रश्न 7वा आहे, स्वमत. अ, आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. उत्तर, लेखकाच्या घरातील ढाळच ही गावातील लोकांच्या भेटीगाठींची महत्वाची जागा होती. तेथे रोज गावातील स्त्रिया एकत्र येऊन कामे करत असत व गप्पा मारत असत. गावातील विविध घडामोडी, सुखदुःखाच्या घटना, सामाजिक विषय आणि बातम्या यांची चर्चा तेथे होत असे. त्यामुळे गावातील सर्व माहिती ढाळजमध्ये जमा होत असे आणि नंतर ती इतरांपर्यंत पोहोचत असे. म्हणून लेखकाने ढाळजला गावाचे वर्तमानपत्र असे म्हटले आहे. आ, तुलना करा किंवा साम्य लिहा.
आगळवाड्याचे कवच आजी कुटुंबाचे संरक्षक कवच. उत्तर: जसे आगळवाड्याच्या दरवाजाला मजबूती देऊन वाड्याचे संरक्षण करते, तसेच आजी संपूर्ण कुटुंबाचे प्रेमाने, मायेने आणि शिस्तीने रक्षण करते. आगळवाड्याला बाहेरील संकटापासून सुरक्षित ठेवते, तर आजी कुटुंबातील सदस्यांची काळजी घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करते. आजी कुटुंबात ऐक्य, प्रेम आणि सहकार्य टिकवून ठेवते. त्यामुळे आगळ जसे वाड्याचे संरक्षक कवच आहे, तसेच आजी कुटुंबाचे संरक्षक कवच आहे. ती पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर: एकत्र कुटुंब पद्धती ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या पद्धतीमध्ये कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात व सुखदुःखात सहभागी होतात. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव आणि मार्गदर्शन लहानांना मिळते. मुलांवर चांगले संस्कार होतात. तसेच प्रेम, सहकार्य, आदर आणि जबाबदारीची भावना वाढीस लागते. त्यामुळे कुटुंबात आनंद, ऐक्य आणि सुरक्षितता टिकून राहते. म्हणून मला एकत्र कुटुंब पद्धती व उपयुक्त व आदर्श वाटते. ही पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर: या पाठात आजीचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे चित्रित केले आहे. ती कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेते, शिस्त राखते, कामांचे नियोजन करते आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवते. जसे आगळवाड्याचे संरक्षण करते, तसे आजी संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करते. तिच्या मायेच्या, प्रेमाच्या आणि शिस्तीच्या आधारावर कुटुंब सुखाने नांदते. त्यामुळे आजी कुटुंबाचा आगळ हे शीर्षक आशयाला पूर्णपणे साजेसे आणि समर्पक आहे. उपक्रम 1. तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा. उत्तर: माझ्या गावात पूर्वीपासून अनेक पारंपरिक खेळ खेळले जातात. हे खेळ मनोरंजनाबरोबरच शारीरिक व्यायाम व संघभावना वाढवतात. 1. कबड्डी. 2. संघामध्ये खेळला जाणारा लोकप्रिय मैदानी खेळ. 2. खो खो. वेग, चपळता आणि कौशल्य यांचा खेळ. 3. विटीदांडू. लाकडी विटी आणि दांडू वापरून खेळला जाणारा पारंपरिक खेळ. 4. लगोरी. दगडांच्या 7 चकत्या रचून खेळला जाणारा खेळ. 5. गोट्या. लहान काचेच्या गोट्यांचा बैठे खेळ. 6. भोवरा. दोरीच्या साहाय्याने भोवरा फिरवण्याचा खेळ. 7. लपंडाव. मुलांचा आवडता शोधण्याचा खेळ. 8. झोका. झाडाच्या पारंब्यांवर किंवा दोरीवर खेळला जाणारा खेळ. हे खेळ ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून मुलांच्या सर्वांगीण विकासास मदत करतात. 2. गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्या बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा. उत्तर: पूर्वी गावाकडे मुले कबड्डी, खो खो, विटीदांडू, लगोरी, गोट्या, भोवरा, लपंडाव यासारखे खेळ खेळत असत. हे खेळ मोकळ्या मैदानात खेळले जात असल्याने मुलांचा शारीरिक व्यायाम होत असे आणि मैत्री, सहकार्य व संघभावना वाढत असे. आजकाल या खेळांची जागा क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन तसेच मोबाईल, संगणक आणि व्हिडिओ गेम्स यांनी घेतली आहे. आधुनिक खेळामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मुलांचे मनोरंजन होते, परंतु मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. गावाकडचे पारंपरिक खेळ आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे आधुनिक खेळासोबतच पारंपरिक खेळही जपणे आवश्यक आहे. यामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास अधिक चांगला होईल.